आणि ती सांगत असताना तुम्हाला सांगतो की काहीतरी चूक झाली आणि त्यांना सांगितलं की त्यांना अटक करा, त्यांना पकडून आणा. पण तुम्हाला सांगतो साक्षात त्या भाष्याची म्हणजे आपण पहिल्या भाषामध्ये मी जर काही बोलत असेल चुकीचं नाही, म्हणजे पहिली आपण भाषा म्हणायचो की हजामत करणे, तर साक्षात तुम्हाला सांगतो विठ्ठुरायानं विठ्ठलानं त्या भाष्याची हजामत करण्याचं काम संत महाराजाच्या आशीर्वादामुळे, संत महाराजाच्या कृपेमुळे, संत महाराजाला वाचवावं, संत महाराज माझा त्याच्यामध्ये नाही, संत महाराजाची एवढी म्हणजे अतोनात भक्ती होती, त्या भक्तीला हे करून तुम्हाला सांगतो की महाराजाची हजामत करण्याचं काम साक्षात देवानं भगवंतानं केलं. ध्यानात ठेवा, ही कुणी करत असते का, उगीच होत असते का, ही भक्ती लागती अंतःकरणातून. ध्यानात ठेवा. आणि ती माझ्या संत सैना महाराजाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सांगतो की झालेलं आहे. या ठिकाणी मला तरी वाटते की मी माझं भाग्य समजतो, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण सभागृह दिलं. गावागावामध्ये ठिकठिकाणी तर तुम्हाला सांगतो की आपण बऱ्याच ठिकाणी जे जे द्यायचं ते आपल्याला देतच आले. मग अनेक समाजासाठी असतील, छोट्या छोट्या समाजामध्ये जाणार ठेवा. आज माझा नाभिक समाज फार कमी आहे, पण त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की ठिकठिकाणी कुठं 2-2, 4-4 घर आहेत, मग ते कुठेतरी कमी पडतात. पण मला असं वाटतंय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा जर इतिहास आपण जर ऐकला तर त्या इतिहासामध्ये परिस्थिती अशी होते, जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. ध्यानात ठेवा. हे मला वाटते की छोट्या छोट्या जातीमध्ये जे आज तीड निर्माण झालंय, बरोबर आहे, म्हणजे मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, माळी असेल, साळी असेल, कोळी असेल, आंध असेल, आदिवासी असेल, मारवाडी असेल, ब्राह्मण असेल, कोमटी असेल, वंजारी असेल, पारधी असेल, ज्या ज्या समाजामध्ये तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या जातीमध्ये आपापले महापुरुष आपण वाटून घेतलेत का नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की मराठा समाज, राजमाता अहिल्यादेवी होळकर म्हणले की धनगर समाज, संत भगवान बाबा म्हणले की वंजारी समाज, सेवालाल महाराज म्हणले की बंजारा समाज, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा म्हणले की आदिवासी समाज. या सगळ्या महापुरुषांना मला वाटते की आपण ज्या जातीमध्ये समाविष्ट करून घेतलंय हे सगळ्यात मोठं पाप आहे. ध्यानात ठेवा. हे कुठेतरी आपण विसरलं पाहिजे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत काम केलं पाहिजे, या मताचे आपण ध्यानात ठेवा. आज या ठिकाणी माझ्या संत सैना महाराजाच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्या या ठिकाणी बोलवले. त्यात तुम्हाला सांगतो की या सभागृहाचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलंय. मला वाटते डोंगरकडेला आपण चांभार समाज, चांभारच म्हणतो ना आपण, चांभार चर्मकार समाज, त्यांना सुद्धा मोठं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण सभागृह दिले. रोहिदास महाराजांचं औंढ्याला सुद्धा त्या तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी आपण दिले. म्हणजे त्या ज्या समाजाने मागणी आपल्याकडे केली त्या त्या समाजाला देण्याचं काम तुम्हाला सांगतो की आपण केलंय. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. ध्यानात ठेवा, संतोष बांगर जातीपातीकडे बघणारा माणूस नाही, जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो मी एक काम करतोय. काल परवाचं उदाहरण मला वाटतं की या 3 दिवसामध्ये मी सतत द्यायलो. बांगरा शिंदेची एक आपला शिंदेच म्हणून कार्यकर्ता होता, आपला नव्हता, आपल्या मतदारसंघातही येत नाही, होता राष्ट्रवादीचा. गरीब परिस्थिती बिचारायची. रात्री 2 वाजता तुम्हाला सांगतो की मुलीचं पोट दुखायला लागलं. त्या मुलीला 2 बाळ चांगले होते आणि दवाखान्यात गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या दवाखान्यात त्या डॉक्टरने सांगितलं की दोन्ही बाळ वारले आणि या मुलीची जर डिलिव्हरी या 2-3 घंट्यामध्ये जर केली नाही तर ती मुलगी सुद्धा वाचणार नाही. रात्री 2 वाजता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, आपल्या मतदारसंघाशी संबंध नाही, त्याला कुणाचे दरवाजे दिसले, कुणाचे दिसले त्याला दरवाजे. एक ध्यानात ठेवा, जो काम करतो ना त्याच्याकडेच माणूस जात असतो. ध्यानात ठेवा, जो कामच करणार नाही त्याच्याकडे जाणार आहे का, फोनच उचलणार नाही. रात्री 2 वाजता तुम्हाला सांगतो त्या कार्यकर्त्याने मला फोन केला आणि सांगितलं की दादा मी बांगरा शिंदेचा आहे, माझी मुलगी तडपायली, माझ्या मुलीच्या पोटामध्ये दोन्ही बाळ वारलेत आणि डॉक्टरने सांगितले की हिला चांगल्या सेंटरला नेलं लागतंय, चांगल्या दवाखान्यात नेलं लागतंय, तर ती तुमची लेक मुलगी वाचल, नसता मुलगी सुद्धा वाचणार नाही. ताबडतोब रात्री 2 वाजता तुम्हाला सांगतो आम्ही गाडी पाठवली.
त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याला पैसे पाठवले आणि त्याला नांदेडला चांगल्या दवाखान्यामध्ये पाठवलं आणि त्या लेकराचं जीवनदान देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही केलं. जाणार हे काम आपण करतोय. उगीच लोक काय म्हणालेत काय नाही, विरोधक काय म्हणालेत काय नाही, याच्याकडे बघण्याची आवश्यकता नाही. आता मला वाटते की काही ठिकाणी तर आपल्या माता बहिणीला म्हणालेत की तुमच्या पगारी बंद होणार आहेत. आता पण त्या पहिल्या त्या पगारी तुम्ही चालू केले की म्हणले त्याही पगारी बंद होणार आहेत. निराधारवाले फॉर्मच भरणार. माझ्या निराधारच्या सगळ्या ज्या बहिणीचे फॉर्म पहिले चालू होते त्यांना सुद्धा हा फॉर्म भरायचा आहे. ही पगार चालू आणि ही पगार चालू आहे, ध्यानात ठेवा तुम्हाला. आणि दुसऱ्यात एक तुम्हाला सांगतो, बरोबर आहे. आता काही तुम्हाला सांगतो, राजू पाटील तुमच्या गावातले विरोधक म्हणत असतील की पगार कशी देते बापा, काय देते, विरोधकाला काही धंदा राहिलाय का? राहिला का धंदा? काही मुख्यमंत्र्यालाही म्हणाले 3 महिने पैसे देणार आहे, तसं आमदारालाही म्हणाले. तुम्हाला माहिती आहे आपली पगार चालू केली माहिती आहे का तुम्हाला? आता तुम्हाला पैसे भेटणार आहेत या महिन्याला, या 8 दिवसात. पहिला हप्ता आता 1 तारखेला राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं अनावरण झालं की 2 तारखेपासून आपली पगार पडणं चालू. हा ते म्हणले पगार संतोष बांगर पगार द्यायला. म्हणलं हो द्यायला. मग द्यायला तरी कसं? त्याला कसं? ते म्हणले नाही आधार कार्ड आणि 2 फोटो घ्यायला. मग नाही म्हणले ते आधार कार्डावर कर्जच काढणार आहे. म्हणजे त्या बापाची ठेवी आहे. आता आधार कार्डावर कुठे कर्ज निघत असते का हो? त्या बिचाऱ्या महिला द्यायला म्हणे तुमचं आधार कार्ड देऊ नका, तुमच्या आधार कार्डावर कर्ज काढणार आहे. अरे पिशी हो द्याय बाया म्हणाले तू तुम्हालाही दे ना बहीण, ते बिचारा द्यायला तर त्याच्याही घेऊ देण्यात आम्ही. बरोबर आहे नाही? पुन्हा म्हणले मग आता इतके पैसे आणायले कुठून? बरोबर आहे. काय म्हणले एवढ्या पगारी बायाला जर चालू करत असेल संतोष बांगर, ते पैसे आणायले कुठून? मी चोऱ्या करायलो. या मला चोऱ्या करायला. बरोबर आहे की नाही? आता काय धंदा झाला काय? संतोष बांगर काय एवढा कच्चा खिलाडी आहे का माय? जर शब्द तुम्हाला देत असेल आणि तुमच्या पगारी जर चालू करत असेल आणि म्हणलं हे 3 महिने पुढच्या 5 वर्षाला मला उभं राहायचं नाही का? सांगा की बरं. पुढे जिल्हा परिषद आहे, हे आमचे कार्यकर्ते उभे राहतील, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे. मग त्यावेळेस तुम्ही आम्ही गावात येईल म्हणून बाबा मतदान करा माझ्या जिल्हा परिषदच्या सदस्याला. त्यावेळेस तुम्ही चपला काढणार नाही का? बापू पगार चालू होती तू बंद केली, आता मतदान कसं करायचं? होणार आहे का नाही? जरा काहीतरी तुम्हाला सांगतो दिमागावर ताण देऊन बोलायला पाहिजे त्या लोकांनी. बरोबर आहे. आपल्या काळजीच करायची नाही पतंगी साहेब. हा आपलं तुम्हाला सांगतो खोपडं झालं गे. आपल्याला काळजीच नाही देणार ठेवा. मी या लोकांना सांगितले ना आपल्याकडे तुम्हाला सांगतो लेना बँक नाही, आपल्याकडे देना बँक आहे. देना बँक काय न्यायचे संघ? काहीच न्यायचं नाही. त्या परमेश्वराने तो खूप दिलंय, ध्यानात ठेवा. अलग लक्षात. आणि या माता बहिणीला जर दिलं ना आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो काहीच कमी पडत नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. जोपर्यंत हा संतोष बांगर आहे तोपर्यंत या कळमनुरी मतदारसंघातल्या जेवढ्या माझ्या माता बहिणी आहेत तेवढ्यांना सगळ्यांना सरसकट पगार चालू करणार आहे. ध्यानात ठेवा. सरसकट. शासनाने तरी 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत केले की नाही पिंटू भैया? किती केलंय राज पाटील? 21 पासून 65 पर्यंत. आपल्याकडे 8 नाही माय, आपल्याकडे 18 वर्षापासून राम राम सत्य होईपर्यंत. अलग लक्षात. शेवट आता ही बिचारी आजी आहे आमची मथारी माय. आता या मथाऱ्या आता या बिचारीला खऱ्या अर्थानं तर यायला पगारीची गरज आहे. कोणाला गरज आहे? या मायाला पगारीची गरज आहे. ध्यानात ठेवा. कारण की काही आता जवळा पंचायत मधून मला एका मथारीचा फोन आला. म्हणले बापू आमदार आहेस तू? त्याला हो माय. अरे खरी पगार तर आम्हाला गरज आहे म्हणली. वस्तू किती आहे ध्यानात ठेवा. खरी 65 वर्षाच्या नंतर ज्या माई आहेत ना आजी आहे ना तिला पगारीची गरज आहे. ती म्हणली मला अरे मला मुलगाही सांभाळत नाही, सुनही सांभाळत नाही राजा, मला जर 1500 रुपये भेटले तर खूप चांगलं होईल. म्हणलं काळजी करू नको माय, तुलाही पगार चालू करून देतो. त्याच्यामुळं 18 वर्ष तर 100 वर्षापर्यंत पगार
या तुमच्या भावाची, या तुमच्या लेकराची पगार तुम्हाला सगळ्यांना सरसकट चालू होणार आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही. राजू पाटील, तुमच्या इथ्यातले कोणते 2-4-5 विरोधक राहिले असतील त्यालाही सांगा, अरे भेटी हो पिशी हो म्हणाव, मोठं कोणाच्या नादी लागायले आणून द्यायलेत ना. हा ते एक जण दिले. कसं राहतंय आता, ही बिचारी मा आहे आणि हिच्या घरात 4 लेडीज आहेत, बरोबर आहे. आजी आहे, सून आहे आणि पुन्हा नाथ सून आहे, म्हणजे किती 4 महिला. आता तिच्या घरात जर 4 महिला आहेत आणि तिच्या घरात 6,000 ते शासनाची आणि 4,000 संतोष बांगरची, म्हणजे 10,000. ती बिचारी विसरती का हो? विसरती का ती? नाही विसरत. घरातला एखादा, इकडं ऐक ना बाय, घरातला एखादा जर नेता असला काँग्रेसचा आणि ते जर म्हणाले बाई मतदान तिकडे करायचं नाही, ती म्हणाल सांडिया मुखाच्या, त्या बिचाऱ्यानं लेकरानं पगार केली मला आणि तू म्हणायला का चल सोडती पार्टी आणि ये इकडं मुखाड्या, बरोबर आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमच्या गावातले जे कोणी राहिले तर की इनकमिंग टाकून त्या तुम्ही सांगा, काळजी करू नका म्हणा. तुम्हाला सगळ्यांना सरसगड द्या. जे विरोधक आहेत का त्या बिचाऱ्याच्या घरी जा, त्या बिचाऱ्या त्या माऊलीला म्हणा, माय तुला पगार चालू करू देतो, तू नवरा राहू दे तिकडे राहायला. अलग लक्षात तुमचं. त्याच्यामुळे काळजी कर. आणि मी शब्द देणारा पक्का आहे, माझ्या ध्यानात ठेवा. इमान येत बारे माझ्याकडे तुम्हाला सांगतो, शब्द म्हणजे शब्दच असते. जे बोललो ना ते करतो म्हणजे करतोच, आणि जे बोललो नाही ना ते तुम्हाला सांगतो माझ्याच्यानं होतच नाही. किती ते तर काय विषय आहे का? कामाच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतो, कोणाचं ऑपरेशन असो, कोणाचं काही असो, त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्या जणांना विनंती करायची आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळेजण काम करूया. आणि जात आपली जर कोणती असेल तर ती एकच जात, ती म्हणजे मानव जात. ध्यानात ठेवा. बाकी संपलं का? काही अजिबात विचार करायचा नाही. आम्ही सगळ्या जातीचे, संतोष बांगर मराठ्याचा, संतोष बांगर धनगराचा, संतोष बांगर वंजाऱ्याचा, संतोष बांगर बुद्धाचा, संतोष बांगर मातंगाचा, संतोष बांगर नावीचा, सर्व जातीचा संतोष बांगर आहे. ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं मग त्याच्यामुळे तर व्हायला यायला कसं काय करावं म्हणजे संतोष बांगर थांबवतही कसं, कसं थांबवता आता आहे का जातीचा अरे बात नाही. ध्यानात ठेवा. बेनतास जो माणूस आपल्याकडे येईल त्या माणसाची जात धर्म पक्ष विचारायचं काम आपल्याकडे नाही. त्यामुळे माझ्या संत सेना महाराजांच्या जयंती निमित्ताने, आपल्या पुण्यतिथी निमित्ताने, बरा पुण्यतिथीच चूक झाली, जयंती म्हणलं चूक झाली, त्याबद्दल आपल्या सर्वजणांना या ठिकाणी आता मला वाटते भजनाचा कार्यक्रम सुद्धा होता. सगळ्या माझ्या महिला मंडळ भजन आपण या ठिकाणी म्हणत होत्या, त्याबद्दल सर्वांना खूप खूप या ठिकाणी संत सेना महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संत. धन्यवाद दादा.